नाशिक शहरामध्ये पाणी कपात लागू झाली आहे। नाशिक महापालिकेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। जून आणि जुलै महिन्यामध्ये दर शनिवारी आता पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। 31 ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, काय नेमका हा निर्णय आहे पाणी कपातीबाबत? अमोल, नाशिक शहराला दर दिवसाला 600 दशलक्ष लिटर एवढं पाणी लागतं। आता या हिशोबाने जर बघितलं तर हे पाणी केवळ 12 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढंच पाणी आहे। आणि सरकारच्या नवीन सूचनेनुसार 31 ऑगस्ट पर्यंत पाण्याचा पुरवठा हा सर्व नागरिकांना पिण्यासाठी झाला पाहिजे। त्यामुळे उर्वरित जी 18 दिवसाची तूट निर्माण होत होती ती तूट भरून काढण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे। आता जून महिन्यातले उरलेले 2 शनिवार, या शनिवारी पाणी पुरवठा बंद राहील। त्याचबरोबर संपूर्ण जुलै महिन्यामध्ये येणारे शनिवार पूर्णपणे पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तर ऑगस्ट महिन्यामध्ये 2 दिवस आड नाशिककरांना पाणी मिळणार नाहीये। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतलेला आहे। नाशिककरांना पाणी जपून वापरणं किती गरजेचं आहे हे यामधनं अभिप्रेत होत आहे। निश्चित, धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।